जरी युवा स्वाभिमानवर उभा असता तरी मी भगव्याशी प्रामाणिक राहीन अशा शब्दात बोंडेंनी राणांना अप्रत्यक्ष टार्गेट केलंय. नवनीत राणांचे पती रवी राणा युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहेत. हाच धागा पकडत बोंडेंनी राणांवर तोफ डागली आहे, ज्याला राणांनीही आता प्रत्युत्तर दिलं. कोण काय बोलतं याच्याकडे विचार करू नका की मत सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा. एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना कोणत्याही पक्षावर उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील. भाजपची नवनीत राणा असो, भाजपची नवनीत राणा, एवढं लक्षात ठेवा. बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे. काही लोकांचे नावानी जरी कमळ असन तर नवनीत राणांनी इमानदारीचा दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे. कोणाचे बोलायचे आणि याची गरज नाही आहे. ज्या व्यक्तीला लोकसभामध्ये बॅनर चालत नव्हता, त्यांचा फोटो आमचे कमळाचे सिंबलवर चालत नव्हता, त्यांनी आम्हाला काही सल्ला देऊ नये. लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला. मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले नितेश राणेंनी पुन्हा एकदा निशाणा साधत हिंदू अजेंडा पुढे केलाय.